का बनलेले आकाश? ते भेळ बनत आहे आता. हां आपण आता आंबा कापून घेतलेला आहे बघा. हां त्यानंतर आपण त्याच्यात कांदा टाकायचा असतो. हां आणि कांद्याला बारीक कापून घ्यायचं असतं. हां 2 कांदे कापलेले आहे. हां एक लिंबू पिळायचा असतो त्याच्यात. आणि कोथिंबीर का नाही? कुत्रं चावल्यामुळे. कुत्रा चावल्यावर कोथिंबीर 1 वर्षभर खाऊ नये त्याच्यामुळे. आता आपण अशा प्रकारे टमाटर कापून घ्यायचे आहे असं छानसं. टमाट्याला असं बारीक चिरून घ्यायचं. हां खरं तर टमाटर धुवून घेतलं पाहिजे, पण आम्ही आळशी असल्यामुळे असंच कापून घेतले. टमाट्याचं प्रमाण जास्त पाहिजे का? हो त्याच्यामुळे ओलावा चांगला होतो भेळमध्ये. आणि तो आंबूसपणा जो असतो ना तो खूप छान लागतो. हां त्याच्यामुळे आपण अजून एक टमाटर कापून आहे. हां आता आपलं एक टमाटर कापून झालेलं आहे. आपण दुसरं छानसं घेऊया. प्लेटमध्ये जागा कमी पडत आहे त्याच्यामुळे आपण ॲडजस्ट करत आहे. आपको बुरा लग गया ना? मुझे बुरा लगा। अच्छा मुझे उसमें हिंदी कौन ले गया है? आप लेके आए? अच्छा और तुम यू डोंट अंडरस्टैंड हिंदी? वेयर आर यू फ्रॉम? वो अच्छा आराम करो, मैंने एक सेंटेंस इंग्लिश में बोला। स्टेट बोर्ड वाले इंग्लिश बोली थांब थांब. हां हां एक आपण लिंबू कापून घेतलेलं आहे. त्याच्या आपण असं बिया काढून बाजूला टाकायचं. आणि हे आपण मिरची पावडर आणि मिठाची पेस्ट केलेली आहे. आणि गोड तेल. हां आणि त्याच्यामध्ये सोयाबीन आपण तेल. खाद्यतेल टाकलेलं आहे. खाद्य. हां अशा पद्धतीने एक मोठा लिंबू पिळून घ्यायचा. हां आपल्याकडे पेपर नसल्यामुळे आपण याच्यावरच करतो. आता ही पावशीर आपण अगोदर सुरुवातीला पावशीर घेणार आहे. अजून थोडं टाकावं लागतं कारण आमच्याकडे खाणारे खूप स्ट्रॉंग माणसं आहेत. हा कांदा अशा प्रकारे आपण चिरून घेतला याच्यात टाकून घ्यायचा. नंतर जे आपण आंबा कापून घेतलाय बारीक करून त्याला असं मस्त पैकी सगळं करून टाकून द्यायचं. आता आपण टमाटर सोडूयात त्याच्यावर. टमाट्याचं पाणी पण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. पर्सन राहिला. आता चड्डा कंपनीचा आहे. सगळीकडून पसरून टाकायची आहे. आपल्याला आपण ही जी पेस्ट बनवली होती आता ह्याच्यावर टाकून द्यायची मस्त सगळीकडून पसरून. त्याचा एक लेअर करून घ्यायचा वर छानसा. आणि आता झाली आपली भेळ तयार. आता आपण खायला रेडी. मिक्स करावं लागेल ना आता. मिक्स करू.
आता ही आपली भेळ बनवून झालेली आहे. पहिला आपण सगळ्या बाजूनं असं मिक्स करून घ्यायचं. शर्टाच्या बायावरी केलं तर खूप चांगलं होणार आहे. आता राहू तर अशा प्रकारे मिक्स झालेलं आहे आणि आता आपण सगळे खायला रेडी झालेलो आहे. तर सगळ्यांनी याचा आस्वाद आणि आनंद घ्या. चवचवीत झालेले होत आहे. खाऊन दाखव एक तुम्ही एक घास आहे कसं एक घास खाऊन दाखव. जबरदस्त तिखट असं झालेलं आहे.